मी काय फार वेळ घेणार नाही तुमचा. मला हे जाणून घ्यायचं की लहानपणी गोपाळ पळून का गेला होता? अहो तुम्हाला माहित नाही हो, यांचा लाट काय बारका आहे वय. जेव्हा बघावं तेव्हा ना माझ्या लेकराला मारायचं. त्याला लागल नाही लागल हे काही बी बघायचं नाही हो. एकदा तर त्यांनी त्याच्या पायाला चटकन दिलं होतं हो. तेव्हापासून तो घाबरून घर सोडून पळून गेला हो. या आता ना त्याचे गुणच होते तसे. अहो मस्ती करूच होता तो तेवढा. मला सांगा साहेब, आता लहानपणीच वळण लावायचं असतं की नाही? कवा लावायचं नाही तर? अगं म्हणून काही एवढं पोराला मारतात होय का? नाही, मला सांगा, तो गोपाळ परत आल्यानंतर हाच आपला गोपाळ आहे हे कसं ओळखलं? अहो साहेब मी सांगते ना काय झालं ते. तो परत आला की नाही तेव्हा त्याने लहानपणीच्या आठवणी जशान तशा सांगितल्या. यांनी चटका दिला होता ना पायावर, तो डाग बी जसन तसा होता पायावर. मग हा पण म्हणजे एवढं सगळं आहे ना, तरी पण आम्हाला कवा कवा वाटतं बरं का की ह्यो आमचा गोपाळ नाहीच. तुला तसंच वाटणार ग, कारण तुला तो नकोच होता घरामध्ये. तुला ही संधी इस्टेट हाड पाहिजे होती तुझ्या सुधाकरसाठी. झालं आली का परत तुझी गाडी त्या इस्टेटीच्या स्टेशनावरती? तुला काय तुझं कसं झालंय ना, खरं पचत नाही म्हणतात ना, तशी गत आहे तुझी. तू पण किती मनाने साफ आहे ना ते ठाव आहे मला रंजे. ये बघ फुलात आहे. ऐका ऐका, हे बघा, भांडू नका. कोर्टात खऱ्याच्या बाजूने निकाल लागावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर कोर्टात साक्ष द्यायला यावं लागेल तुम्हाला. नाही जमणार. आमच्या घरातली कोणती बी बाई आतापर्यंत कोर्टाची पायरी चढलेली नाही. देशमुख घराणं म्हणजे काय वाटलं काय तुम्हाला? आमच्या घरातलं कोणी बी कोर्टात येणार नाही. नाही मी जाणार. माझ्या लेकासाठी साक्ष द्यायला मी जाणारच. हा मी पण जाणार आहे. त्याला चांगला फासावर लटवायला सांगते. आणि ना त्याचा आहे ना बाजारात बसवते का नाही बघ आता तू. हाय का मग मी काय गोड मारलंय? मी बी जाणार. अहो तिथं गेल्याशिवाय कळेल का गोपानं काय काय दिवे लावले ते? काशी घाला तुम्ही तुमची. काय करायचं ते करा. हो ठीक आहे, येतो मी. काही लागलं तर परत येईल बोलायला. लाली कुठे गेली आहे? सकाळपासून बाहेर गेली आहे. फोन लावतो तर फोनही उचलत नाही. काल मी तिला कोंडून ठेवलं म्हणून रागाच्या भरात घर सोडून तर नाही ना गेली. लाली फोन उचल. लाली, काय कुठे गेली होतीस तू? मी किती घाबरलो होतो. का घाबरायला काय झालं? काम होतं, बाहेर गेले होते. तसं नाही लाली, कोणी बघितलं असतं तुला तर दिवसभरात, म्हणून बाकी काही नाही. आणि आता तू आलीस तर मला तुला हे सांगायचं होतं की मी जाऊन आलो तुझ्या सासरी. कसे ते? कसे म्हणजे ओके. हा म्हणजे कदाचित त्यांनी ऍक्सेप्ट केलंय की तू आता नाही आहेस त्यांच्या आयुष्यात. जे काय असेल ते, पण तुला सांगितलंय तसं त्यांना या सगळ्यात खेचू नकोस. मी त्यांना अडकवणार नाहीये लाली. मला फक्त गोपाळबद्दल चौकशी करायची होती, त्यासाठी गेलो होतो मी. काय सांगितलं त्यांनी? ते कळेलच की तुला कोर्टात. लाली ऐक ना, म्हणजे आपण जाऊयात ना डिनरला? नाही नको, थकली मी खूप. लाली बरं, एक मिनिट इथेच थांब, मी आलोच. काय? तुझ्यासाठी साडी आणली. प्लीज लाली, जाऊयात ना आपण. हे बघ, तुलाही बरं वाटेल, मूड फ्रेश होईल, छान वाटेल तुला. चल ना प्लीज. या बाहेर या. बाहेर या. काय झाली काम करताय? तुम्हाला मुक्त करतोय, पळून जायची संधी देतोय. मला आश्चर्य वाटलं असेल ना की एकदम अशी मेहरबानी का. पण
पण मला माहिती आहे तुम्ही निर्दोष आहात म्हणून म्हणतोय जा. पण साहेब पण सगळी रचना अशी केली आहे टेलर, आकृतिबंध असा आखलाय की ज्यात तुम्हाला शिक्षा होणार म्हणजे होणार, तुम्हाला फाशी होणार. टेलर फक्त जाहीर व्हायची खोटी आहे. निमित्तानं मला माहिती आहे की तुम्ही निर्दोष आहात. उद्या मला असं नको वाटायला की माहीत असूनही आपण एका माणसाचा बळी दिला. म्हणून माझ्या विवेकाला हाक देऊन मी हे करतोय. ही रक्कम ठेवा. हे साहेब पैसे तुम्हाला अडकवायची पूर्ण तयारी झाली आहे टेलर, आणि तुम्ही अडकणार 200% हे खात्रीनं सांगतो मी. निर्दोष आहात तुम्ही, खात्री आहे माझी, म्हणून तुम्हाला मुभा देतोय जायची. खरंच जाऊ. साहेब तुम्हाला कळलं मी निर्दोष आहे. धन्यवाद बरं का. येतो मी. का मुक्ती नकोय? तुम्हाला पळवून जायची संधी देतोय टेलर मी, तुम्ही अवेरताय. जामकर साहेब तुम्ही एवढं करताय माझ्यासाठी, हे बघून मन हळवं झालं, ऊर भरून आलाय. पळवून जायची संधी देतोय टेलर, पळवून. तेच तर नाही करायचं मला जामकर साहेब. आज तुम्हाला कळलं मी निर्दोष आहे. उद्या मी कोर्टासमोर सिद्ध करीन, जगासमोर सिद्ध करीन. मला असं पळून नाही जायचं. मी काही केलेलंच नाही. सन्मानानं परत जाईन मी, स्वाभिमानानं परत जाईन. मला असं नाही जायचं. हा काही केलेलंच नाही मी. साहेब ही केस जिंकणार बघा, मी जिंकणार. गोपाळ नावाचे टेलर. देर इज ऑलवेज नेक्स्ट टाइम.